ज्यावेळी श्री रामचंद्रजींना वनवास प्राप्त होता, सीतेचे अपहरण झालेले होते, श्री रामचंद्रजी विलाप करत होते, रडत होते सीतेला शोधताना. वरून भगवान शंकर आपल्या द्वीपातून, आपल्या लोकातून श्री रामचंद्रजी अर्थात विष्णूजींना प्रणाम करत होते. वरून पार्वतीने पाहिले की हे कोणाला प्रणाम करत आहेत महेश्वर. विचारल्यावर माहीत पडले की खाली जी व्यक्ती रडत आहे, वृक्षांना कवटाळून कवटाळून रडत आहे, पशूंच्या गळ्यात पडत आहे, त्यांना विचारत आहे माझी सीता कुठे गेली, त्याला हे प्रणाम करत आहेत आणि त्याला विष्णू भगवानांचा अवतार सांगत आहेत की हे भगवान विष्णू आहेत. पार्वतीला ही गोष्ट आवडली नाही. तिला विश्वास नाही वाटला की खरोखर ही व्यक्ती जी समोर रडत आहे आणि ज्याच्या पत्नीचे अपहरण झालेले आहे, ज्या कारणाने रडत आहे, तर तो भगवान नाही होऊ शकत. पार्वतीजींनी म्हटले की जी व्यक्ती रडत आहे तुम्ही त्याला भगवान सांगत आहात. माझा विश्वास नाही. मी तर याची परीक्षा घेईन आणि सीतारूप घेईन याच्या पत्नीचे, आणि जर ते मला ओळखतील तर मी मानेन की हे भगवान आहेत. भगवान शंकराने म्हटले की तू सीतारूप नको घेऊस. जर तू सीताजींचे रूप घेशील तर माझ्या उपयोगाची नाही राहणार, माझ्या आईतुल्य होशील. मी तुला ॲज अ वाईफ स्वीकार नाही करणार. मग त्यावेळी तर पार्वतीने म्हटले की ठीक आहे, मी नाही परीक्षा घेणार. भगवान शंकर निघून गेले इकडे तिकडे सैरसपाटा करायला. मागून पार्वतीने सीतारूप घेतले, श्री रामचंद्रजींसमोर उभी राहिली. त्यावेळी श्री रामचंद्रजींची दिव्य दृष्टी म्हणजे बुद्धी या काळ भगवानाने उघडली. आपल्या तर पत्नीची माहिती नाही याला की पळवून कुणी नेले, आणि समोर उभ्या पार्वतीला ओळखले जिने बिलकुल ॲज इट इज सीताजींचे रूप घेतले होते. काय म्हटले की हे दक्षपुत्री माया, तुम्ही भगवान शंकरांना कुठे सोडून आलात. या गोष्टीला ऐकून पार्वतीला लाज वाटली आणि म्हणाली की भगवान शंकर तुम्हाला बरोबरच प्रणाम करत होते. मी तुमच्या परीक्षेसाठी सीतारूप घेऊन आले होते. हे सांगून ती निघून गेली. आता या कथेवरून तुमच्यासमोर खूप सारे परिणाम निघतील, रिझल्ट निघतील, निष्कर्ष निघतील. एक तर कॉन्सेप्ट इथेच क्लिअर करू की तुमच्या मनात ही शंका उत्पन्न होईल की श्री रामचंद्रजींनी पार्वतीला तर ओळखले आणि आपल्या पत्नीविषयी त्यांना ज्ञान नाही. हे कारण काय आहे? ज्यावेळी हे कारण तुम्हाला समजेल तर तुम्ही समजा अध्यात्म मार्गावर चालू लागलात. याचं कारण आहे जसे गीताध्याय नंबर 7 श्लोक नंबर 4, 5 आणि 6 मध्ये हा गीता ज्ञानदाता सांगतो की अर्जुन, इथे जितके पण माझ्या लोकात जितके पण प्राणी आहेत, यात बलवानांचे बल, बुद्धिवानांची बुद्धी मीच आहे, म्हणजे माझ्याच कंट्रोलमध्ये आहे. जेव्हा पाहिजे यांना ओपन करीन, जेव्हा पाहिजे यांना ऑफ करीन, जेव्हा पाहिजे तेव्हा मी यांना ऑन करतो. उदाहरणासाठी एकेवेळी तुम्ही महाभारत खूप ऐकले असेल, महाभारताचे युद्ध पण ऐकले आहे खूप. महाभारताच्या युद्धाच्या दरम्यान अर्जुनाने आपल्या धनुष्याच्या माध्यमातून इतका नरसंहार केला होता आणि शूरवीर मानला गेला होता. एका बाणाने 100 व्यक्तींना मारत होता. तेच गांडीव धनुष्य सुप्रसिद्ध होते त्याचे. ज्यावेळी श्रीकृष्ण अर्थात विष्णूजी श्रीकृष्ण रूपात देवकीच्या गर्भातून जन्मले होते, त्यानंतर त्यांनी श्रीकृष्ण रूपात जी लीला केली होती, जीवन व्यतीत केले होते, अंतसमयी त्यांचा मृत्यू एका शिकाऱ्याच्या विषाक्त बाणाने झाला होता.
आणि पांडवांना त्याने तिथे बोलावले होते. अंतसमयी पांडवांना श्रीकृष्णजींनी सांगितले होते की तुम्ही या सगळ्या महिलांना जितक्या द्वारकेमध्ये आहेत सगळ्यांना तुमच्या बरोबर घेऊन जा. इथे यादव कोणी वाचलेला नाही, कारण की दुर्वासाजींच्या शापाने इन्क्लुडिंग श्रीकृष्णजी यादव कुळ पूर्ण नाश झाले होते. छोटे बालक पण नव्हते वाचले. नर यादव जे गर्भात होते, ज्या गर्भवती महिला होत्या त्यांच्या गर्भात होते, त्यानंतर हा वंश परत चालू आहे. आणि म्हटले होते की तुम्ही त्यांना तिथे घेऊन जा तुमच्या राज्यात. इथे पुरुष राहिला नाही, इथले इतर लोक यांची बेइज्जती करतील, त्रास देतील, तुम्ही त्यांना घेऊन जा. तर श्रीकृष्णजी यांच्या आदेशानुसार अर्जुन सगळ्या गोपिकांना, द्वारकेच्या स्त्रियांना बरोबर घेऊन येत होता. रस्त्यात भिल्लांनी, जंगली लोकांनी त्यांना घेरले. अर्जुन त्यांच्याशी लढायची तयारी करू लागला. त्याच्या हाताने गांडीव धनुष्य उचलले गेले नाही आणि उभ्या उभ्या बघत आहे, थरथर कापत आहे योद्धा. भिल्लांनी त्याला मारले, महिलांचे दागिने तोडले, काही महिलांना ओढत घेऊन गेले. अर्जुन उभ्या उभ्या कापत राहिला. त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णजींना दूषणे देत होता, 100 शिव्या देत होता की कृष्णा, तू नेहमीच आमच्याबरोबर धोका केलायस. जेव्हा माझ्याकडून नरसंहार करायचा होता, युद्ध करवायचे होते महाभारताचे, त्यावेळी माझ्यात शक्ती भरली, एक बाण मारला की 20 मरत होते. आज तोच अर्जुन आणि तेच धनुष्य, आज मी यावर प्रत्यंचा नाही चढवू शकत आहे. तर इथे परमात्मा सांगतात की जे या रोगाचे मूळ आहे ते तर तुम्हाला माहीतच नाही. तू तर श्रीकृष्णाला दूषण देत आहेस. हा काळ आहे जो 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजींचा पिता आहे. हा आहे इथल्या सगळ्या दुःखांचे मूळ. आणि तो स्वतः सांगतो गीताध्याय नंबर 7 श्लोक 5 पासून 6-7 मध्ये की मी बलवानांचे बल आणि बुद्धिमानांची बुद्धी मीच आहे, म्हणजे माझ्या कंट्रोलमध्ये. आता जेव्हा त्याला नाश करायचा होता महाभारतात तेव्हा त्याला बल दिले, आता स्विच ऑफ केले. अर्जुन उभ्या उभ्या मार खाते. ठीक याच प्रकारे श्रीरामचंद्रजींना त्यांची तिथे तर बुद्धी उघडली की ही सीता नाहीये, पार्वती आहे. आपल्या पत्नीची माहिती नाहीये, तिला कोणी पळवून नेले. ऑफ केली परत बुद्धी मग याने. तर पुण्यात्म्यांनो, हा काळ एक भयंकर जाळं आहे. जोपर्यंत तुम्ही याला नाही समजणार, ना भक्ती करू शकता, ना इथून निघून जाण्याचा प्रयत्न करू शकता. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.